नमस्कार. दिनांक 12 जुलै. कथेचं शीर्षक आहे साधूच्या सांगण्यावरून आलास ना. काशी क्षेत्री व्यभिचारात गुंतलेल्या एका मराठा जातीच्या माणसास महारोग जडला. त्यामुळे घरदार बायको मुले दुरावली. एका साधूच्या सांगण्यावरून तो अक्कलकोटास आला. महाराजांनी त्यास साधूंच्या सांगण्यावरून आलास ना असे विचारून खूण पटवली. काही काळ सेवा झाल्यावर महाराजांनी त्यास एक चंदनाचे खोड दिले व त्याचा लेप करण्यास सांगितले. तसे करताच अल्पावधीतच त्याचा महारोग बरा झाला. असो दुर्गुणी दुष्कृत खाणी महादुराचरणी तो, अनन्य भावे माते भजता सुक्त सर्व थातो, असे श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी म्हटले आहे. जो भगवंताची भक्ती अनन्यपणे करतो तो पूर्वायुष्यात कितीही दुराचारी असला, पापी असला तरी तो पापमुक्त होत असल्याने त्यास साधू मानावे. वाल्मिकीसारखी उदाहरणे यासाठी देता येतील. या लीलेतील महारोगी शूद्र मराठा हा व्यवहारिक अर्थाने नसून पारमार्थिक अर्थाचा आहे. प्रपंचाच्या आसक्तीत पूर्ण बुडालेला असल्यामुळे अविद्यायुक्त आणि स्वस्वरूपाचे म्हणजे निजरूपाचे विस्मरण झाल्यामुळे अज्ञानी तसाच देवभक्तीचा संस्कार नसल्याने क्षुद्र असा कोणीही एक सर्वसामान्य जीव म्हणजे या लीलेतील क्षुद्र महारोगी होय. जन्म जरा मरण हाच त्याचा महारोग असतो. कैक जन्म यात खितपत पडलेला असतो. त्यामुळे जपतपाची दैवी संपत्ती व भक्ती, मुक्तीची बायको मुले यांना तो दुरावलेला असतो. परमार्थ हा त्याचा खरा धर्म आहे. धर्म म्हणजे धारणा अशी व्याख्या आहे. ही धारणा कशाची तर मायेच्या प्रभावातून स्वतःला वाचवण्याची धारणा. देवभक्तीने निजरूपाने ज्ञान करून घेण्याची धारणा. ती सोडून जीव मनुष्य देहात भोग घेत घेत भोगाचीच वासना वाढवित राहतो. हा तर अधर्म झाला. हाच व्यभिचार होय. मनुष्य देह हेच काशी क्षेत्र आहे. तेथे शिवात्मा हा काशी विश्वेश्वर आहे असेच गुरु गीता सांगते. त्याकडे दुर्लक्ष करून जीव कसा सुखी होईल, त्यास निरामय जीवन कसे लाभेल. साहजिकच तो जन्मामागून जन्म दुःखच भोगत राहतो. स्वतः अज्ञानी आहोत हे न कळल्याने या दुस्थितीला तो इतरांना दोषी धरतो. परंतु कधीतरी असहाय्यतेची परमावधी होतेच. शाश्वत सुखाच्या निरामय जीवनाचा लाभ कसा घडेल याचा तो विचार करू लागतो. तेव्हा त्याला देवाचा आठव येतो. देवाची आठवण तीव्रतेने झाली की देव त्याला जवळ करणारच. खरे तर देवाने त्याला कधीच दूर लोटलेलेच नव्हते. तो त्याच्या आतच आहे. परंतु त्यानेच अज्ञानामुळे देवाशी फारकत घेतलेली असते आणि मायेला जवळ केलेले असते. जेणे संसारी घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले, तो भगवंत त्याला कसा विसरेल. तो तर जीवाच्या अंतर्यामीच असतो. पण मायेमुळे त्यासी नाही ओळखले अशी जीवाची अवस्था करंटेपणाची होऊन तोची पतित होतो. असे झाले तरी भगवंताचे त्याचेवर लक्ष असतेच. तो त्याच्याकडे एखादा मार्गदर्शक तरी पाठवतो, नाही तर स्वप्न दृष्टांत तरी देतो व त्याला सावध करतो. या लीलेतही त्या महारोग्याला साधूच्या रूपाने देवच मार्गदर्शक होतो व त्याला अक्कलकोटात जाण्याचा सल्ला देतो. त्याप्रमाणे महारोगी दर्शनास येताच महाराज त्याला साधूच्या सांगण्यावरून आलास ना असे विचारून त्यास तो साधू म्हणजे आपण असल्याची खूण पटवतात. त्यामुळे त्याला आपण योग्य ठिकाणी आल्याची खात्री पटते आणि मोठ्या विश्वासाने तो महाराजांची सेवा करू लागतो. काही काळाने त्याची सेवा पाहून महाराज संतुष्ट होतात व त्याला एक चंदनाचे खोड देऊन त्याचा गंधलेप करावयास सांगतात. चंदन हे स्वतः झिजून दुसऱ्यास सुगंधित करते. म्हणून परोपकाराला चंदनाची उपमा दिली जाते. चंदन म्हणजे परोपकार, त्याचा गंधलेप म्हणजे परोपकाराचे व्रत स्वीकारणे व निरपेक्ष बुद्धीने परोपकार करीत राहणे. प्रापंचिक आसक्तीचा महारोग जडलेल्या कंजूस जीवाला परोपकाराचा दानाचा अत्यंत उचित असा उपाय महाराजांनी सांगितला आहे. या उपायाने त्याची प्रापंचिक व्याधी निश्शेष बरी तर होतेच, शिवाय जप तपाची दैवी संपत्ती व भक्ती मुक्तीच्या कौटुंबियांचा दुरावा तर नष्ट होऊन जीव आनंदित होतो. भगवंताची भक्ती करणाऱ्या जीवाचा जन्म सार्थकी लागतो तो असा. धन्यवाद.